आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळात काय काय लीला केल्या त्याचं चिंतन सगळे संत करतात. काय केलं बाल्यावस्थेत सगळ्यांना विदित आहे जन्म भगवंताचा कसा झाला. कृष्ण गोकुळी जन्म कृष्ण गोकुळी जन्म दृष्टा सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा. मिठाईची चाल चुकतंय काय नाही ना येतं सगळं हो पण वेळ पाहिजे तेवढं. 1 तास उरला काटवल करायची अशी गत प्रत्येक कीर्तनकाराची झाली सध्याच्या घडीला. असो भगवंताचा जन्म झाला भगवंत रांगायला लागले रांगत रंगणी चोरीत लोणी करत करत आता यशोदामाईच पहिलं धारण आहे. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात गौराणीमध्ये. यशोदामाई म्हणू लागली कान्हया रे पदर धरू नको कान्हया पदर धरू ही पारंपरिक चाल वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भैयासाहेब महाराजांनी म्हणाली आमच्या आजोबांनी. या जुन्या चाली आता ऐकायला मिळत नाही. आम्ही त्या कोठडीत शिकल्यामुळं आम्हाला माहितीये. बरेच जण इथं बसल्यांपैकी पहिलं काल्याचं कीर्तन असेल अशी वेगवेगळ्या गवळणी नाथांच्या तुकोबरायाच्या माऊलींच्या ऐकणं फार भाग्य लागतं महाराज. या गोष्टीला लक्षात ठेवा. नाथ महाराज वर्णन करतात जाऊन सांगेना नंद मामाजीना. आता राग बोलू लागली. जाऊन सांगेना नंद मामाजीना मोडेल तुझी रे पोट तू कृष्ण का मी राधा गोरी जमली तुझी माझी जोड एका जनार्दनी पूर्ण कृपेने. नाथ महाराज सांगतात महाराज लक्षात ठेवा नाथांची गवळण आणि नाथांचं भारूड तिथं नाथच महाराज. लक्षात ठेवा काय वर्णन एक 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 केलं. जसं यशोदामाई राधा गाढण करू लागली पदर धरू नको सो आणि त्या त्या अभंगाला त्या त्या गवळणीला त्या त्या रूपकाला भारुडाला त्या त्या चाली जो योग्य असल्या ना तरच आनंद विठ्ठल विठ्ठल. आता भानुदास महाराज वर्णन करतात यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे कारावे. भानुदास महाराजांची गवळण. आता बाकीच्या गवळणी गाराणे करू लागल्या. यशोदामाई आम्ही गोकुळात राहायचं कमी बंधायचं पटकन सांग काय झालं काय म्हणले तुझ्या प्राण फार पुढे करतो काय करतो शिंकेची तोडीतो मडकीची तोडीतो करी दह्या दुधाचा रबडा काय काय सांगा आणि नवंताचा सणा असा कसा देवाचा देव नाथ महाराज. किती गाराणे किती गारणं खोटं नाट बोलू नका साऱ्या तुम्ही मला सांगा जरा कुणी खोटं नाट बोलू नका साऱ्या तुम्ही मला सांगा जरा कुणी